रामकृष्ण हरी. आज मी रामकृष्ण हरीपासून सुरुवात करते. तर सध्या महाराष्ट्रामध्ये भव्य दिव्य असा सोहळा हा सुरुवात झालेला आहे. म्हणजेच विठुरायाची वारी ही आळंदीहून पंढरपूरमध्ये प्रस्थान करत होते. या वारीमध्ये अनेक भाविक भक्त किंवा वारकरी हे विठुर नामाचा गजर करत आहेत. विठ्ठल या नामस्मरणामध्ये आपले काही आरोग्यदायी फायदे जडलेले आहेत. सायंटिफिकली प्रूफसुद्धा झालेले. जसं आपण ओंकार हा शब्द उच्चार करतो त्यावेळी आपल्या शरीरावर जो सकारात्मक प्रभाव होतो, तर आपण जेव्हा विठ्ठल नाम जेव्हा स्मरण करतो या उच्चार करतो त्यावेळी विठ्ठलमधलं ठ जेव्हा आपण नाभीपासून ते उच्चार करतो त्यावेळी आपल्या शरीरामध्ये एक कंपन तयार होतं. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर. स्मरण करताना मेंदूतील ॲडेनोफ्रिन व सेरोटोनिन हे हार्मोन सिक्रेट होतात, म्हणजे सकारात्मक ऊर्जा क्रिएट करतात. त्यामुळे आपलं मन शांत होतं. तसेच आपल्या मेंदूवरील तणाव कमी होतो. त्यामुळे आपले मानसिक आरोग्य देखील छान राहू शकतं. तसेच सतत एकच शब्दाचा उच्चार केल्यामुळे आपली एकाग्रता वाढते. नामस्मरण केलं तर तुम्हाला झोपसुद्धा शांत लागू शकते. पण विठ्ठल नाम या शब्दाचा उच्चार करतो त्यावेळेला ब्लड प्रेशरसुद्धा कंट्रोलमध्ये येऊ शकतो. आपल्या हृदयावर हा ध्यानासारखा प्रभाव होतो. त्यामुळे आपल्या सिस्टोलिक ब्लड प्रेशर व डायस्टोलिक ब्लड प्रेशर हे कंट्रोलमध्ये राहतात.